धावपळ करत जेव्हा दोन्ही मुली आल्या आणि या सोनोली गावच्या आया बाया आणि पाहुणे मंडळीला पाहून झाली त्या बाया म्हणतात माझ्या वडिलांचा शेवटचा मुकुटा मला पाहू द्या आणि भावाची वाट पाहणं चालू होती जेव्हा सत्यजित नावाचा मुलगा सूर्यवंशीचा आला तेव्हा सर्वांनी हंबरडा फोडला आणि वर्णन केलं आला कंठात जीवा दाटोनी हो आला कंठात जीवा दाटोनी पाहू द्या मला डोळे भरून पाहू द्या मला डोळे भरून मुलं करतात आणि म्हणतात आला कंठात जिव्हा दाटोनी आला कंठात जिव्हा दाटोनी पाहू द्या मला डोळे भरून पाहू द्या मला डोळे भरून पाहू द्या मला लहान मुलगी उज्ज्वला नावाची कवी वंदना नावाची आणि सत्यजित नावाचा मुलगा आपल्या वडिलांच्या प्रेतकडे पाहून वर्णन करतो की बाबा तुमची वार्ता कळली आमच्या साऱ्या स्वप्नाची माती झाली आता आमचा सांभाळ कसा होईल तुम्ही आमच्या खाट्यावरती होते तरी आम्हाला तुमची हिंमत होती कारण तुम्हाला सांगतो बांधवांनो एक कचऱ्याचा ढीग ठेवा कचऱ्याचा एक ढीग ठेवा आणि त्यावरती एक दगड ठेवा त्या कचऱ्याची ताकद नाही उडून जायची त्या कचऱ्याची ताकद नाही उडून जायची काही जमलं नाही काही करताही आलं नाही तरी आपल्याला धाक असतो शहाण्या माणसाचा की बाबा काही म्हणेल तर नाही मी असं केलं तर आई काही माझ्यावर रागवर तर नाही हा मनुष्याला एक धाक असतो आणि म्हणून अकुशल कर्माकडे आपण वळत नाही आणि म्हणून अकुशल कर्माकडे वळत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे की जन्म हा माणसाचा जरी कीर्तिमान आहे जन्म हा माणसाचा जरी कीर्तिमान आहे पण मृत्यूचा भास त्याहूनही शक्तिमान आहे आणि म्हणून गाव तिथे स्मशान आहे गाव तिथे स्मशान आहे आणि हेच माणसाचे फक्त अंतिम स्थान आहे हेच माणसाचे फक्त अंतिम स्थान आहे आणि म्हणून म्हणायचं आहे वार्ता ऐकून झालो मी दुःखी साऱ्या स्वप्नाची झाली माती हा
कारण का स्वप्नाची माती झाली. आयुष्यमान रवींद्रजी दुपारे यांच्याकडून या विचारधारेवरती 50 रुपयाचं दान आलेलं आहे. त्यांनी जे महापुरुषाचे विचार पेरण्याचा बेडा आपल्यावरती घेतला होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमधून एक महान योद्धा निघून गेलाय. कारण या थोर महापुरुषाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी फार आयुष्याचा मातेरा करावा लागतो. आणि हा मातेरा निलखंडी सूर्यवंशी यांनी केला आणि तो वारसा त्यांनी मला सुद्धा दिला. आणि म्हणून बस म्हणलं माझा भाऊ देवेंद्रजी गौरखेडे यांच्याकडून 100 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे. आणि संघर्ष भजन मंडळ मुक्काम सातनूर यांचे गायक पिंटू भाऊ गोडबोले आणि आदर्श भजन मंडळ गडी वाघोडा यांचे सभासद यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाचं दान मंडळाला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणत आहे वार्ता झालो मी दुःखी साऱ्या स्वप्नाची झाली माती. गेले सोडून मुला बाळाचे हो गेले सोडून मुला बाळाचे गेली सोडून मायाची सावली पाहू द्या मला डोळे भरून. ज्यावेळेस आम्हाला भूमेश्वरी मिश्रा यांच्या सानिध्यामधून आम्हाला फोन आला की कवी निलकंठजी सूर्यवंशी यांचं निधन झालं. आम्ही साईडवरती होतो तेव्हा हातचं काम टाकलं. प्रल्हादजी सूर्यवंशी आणि सविताबाई सूर्यवंशी यांच्याकडून 100 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे. आणि या सोनोली गावाची आम्ही वाट धरली. पंचशील भजन मंडळ उबाडी आणि सोनोली आपल्या कवीचं गुणगान करते वेळेस या ठिकाणी बसलेले होते. आम्ही सुद्धा आलो त्यांच्या मंडळामध्ये सहभागी झालो. उत्तमरावला म्हटलं का अरे बाबा तो मुलगा आहे. भूमेश्वरजीला म्हटलं तुम्ही सूर्यवंशीचे मुलं आहात, त्यांचा मुलगा आहेचा पण तुम्ही ना का मुलं, खरं नाव तुम्ही चालवत आहात. या ठिकाणी लाऊडस्पीकर का नाही लावलं. तेव्हा उत्तम भाऊ पटकन तडकर विहारामध्ये गेले, लाऊडस्पीकर आणला आणि ते आयोजन नियोजन केलं. त्यांना मी म्हटलं सूर्यवंशीचं आयुष्य गेलं शाहिरी करता करता आणि भजन गाता गाता. त्यांना टाळ पकवाज मृदंगाच्या आवाजामध्ये त्यांची अंतिम यात्रा निघाली पाहिजे. आंधळ्या आमचा शंकर भाऊ लोखंडे होता, त्याला जमत नव्हतं तर मी माझ्या पिंटू भाऊला म्हटलं गड्यामध्ये पकवाज घे आणि निलकंठी सूर्यवंशीला त्यांच्या शेतापर्यंत पोहोचव. त्या मुलांनी ते काम केलं. आणि म्हणून हेच खरे मुलं आणि या मुलांचा वारसा आता कसा होणार. आणि म्हणून बोलतो लहानाचे तुम्ही मोठे केले आणि उन्हातून सावलीत नेले. आणि म्हणून या विचारावरती सत्यजितजी निलकंठी सूर्यवंशी यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाची भेट मंडळाला मिळाली आहे. आणि तो मुलगा काय वर्णन करतो, ऊन वारावीचा काळ काळे बाबा माते सोडून गेले. हा
डोळ्याने, कारण त्यांनीच मला मार्ग दिला. मी जेव्हा एक गीत बनवलं होतं, या मानवी देहाचा, या मानवी जीवनाचा ऐका इतिहासाला कसा होता पूर्वीचा काळ, हे गीत मी नीलकंठी सूर्यवंशी साहेबापाशी ऐकलं. म्हणलं नीलकंठी, हे गीत मी बनवलं, हे जमलं का पहा. त्यांनी अर्धा तास लावला ते एक गीत पाहायला. 5 कडव्याचं गीत होतं. अर्ध्या तासामध्ये त्यांनी त्या गीत पाहिलं आणि बाजीवर बसले होते. उठले आणि माझ्या पाठीवरती हात ठोकला. म्हणे रंगारीजी, गंधर्व शब्द, यमक, विषय आणि तर्ज हे साधली की कवन आलं. आणि कवनासाठी वाचन हे फार महत्वाचं आहे. वाचन, चिंतन आणि मनन या 3 गोष्टी म्हणे तुम्ही लक्षात घ्या. आणि यमकाची जोडणी करा आणि विषयाची मांडणी तर्जीनुसार करा. म्हणे तुम्हाला कवित्व जमलं. म्हणे त्या माणसाची पुण्य आहे की आज माझे गीत दुसरे लोक म्हणतात. यांनी जर मला मार्ग दिला नसता तर मी म्हणू शकलो नसतो. आणि यांनाही मार्ग माझ्या गुरुने दिला, नीलकंठी सूर्यवंशी साहेबांना, योगनाथजी गजबे. म्हणजे एकापासून एक हे वेळ चालत आहे या बाबासाहेबांच्या चळवळीची. आणि ही लयास नाही गेली पाहिजे. सूर्यवंशी भजन मंडळाच्या सभासदांना मी जाहीरपणे सांगतो की तुमचे कवी तुम्हाला सोडून गेले, पण कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडली तर अर्ध्या रात्री मला हाक द्या. तुमच्या सेवेसाठी मी हजर आहे. पोरकं समजायचं नाही. कोणी कुठेही तुम्हाला अडवे, अर्ध्या रात्री मला फोन लावा, त्याची सोडवणूक मी करून देईन, कोणताही विषय असू द्या. म्हणून तुमचे कवी निघून गेले, पण त्यांनी जो मला मार्ग दिला हा मार्ग मी तुम्हाला देईन. आणि म्हणून बोलतो, येतो गहेवाला माझा दाटोने, पाहू द्या मला डोळे भरून, पाहू द्या मला डोळे भरून. आला कशाचा जीवा दाटोनी, आला कशाचा जीवा दाटोनी, पाहू द्या मला डोळे भरून, पाहू द्या मला डोळे भरून. वार्ता करतात त्याच्या पुतण्या भाषा, पुतणे सगळे सोरे या ठिकाणी आले आणि वर्णन करतात. उचलू नका रे प्रेत बाबाजी, गाऊ द्या मला विद्याची. मन रंगार दुःख पहावरोने, मन रंगार दुःख आवरोने, पाहू द्या मला डोळे भरून, पाहू द्या मला डोळे भरून. आला कशाचा जीवा दाटोनी, आला कशाचा जीवा दाटोनी, पाहू द्या मला डोळे भरून, पाहू द्या मला डोळे भरून.
आणि त्या लीलाबाईला म्हणतात की आता तुने आयुष्यभर निलखंडजीचा साथ दिला, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाल्या आणि मोठ्या गर्वाने आणि आनंदाने त्यांच्या नावाचा कुंकवाचा टिळा लावला ग. पण आता आई तो पुसण्याची वेळ आली म्हणून तुझ्या कुंकवाचा धाने आयुष्य